झाली वाळवणाला सुरुवात. वाळवणाची सुरुवात होते सांडग्यांपासून म्हणजे वड्यांपासून. आज आपण कोहळा वापरून मिश्र डाळींचे सांडगे केलेले आहेत आणि हे वर्षभर टिकवण्यासाठी काय करायचं, कसं करायचं हे सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. त्यामुळे अळी, जाळी, बुरशी येणं असं काहीही होणार नाही. कोहळा वापरून करायचेत, न वापरता करायचेत, व्यवस्थित रेसिपी सांगितली आहे. फक्त इथं सांगितलेल्या प्रमाणाने टिप्स वापरा. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा आणि अशाच रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजे सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत वाळवणाची सुरुवात. सुरुवात नेहमी सांडग्यांपासून केली जाते, ज्याला बरेच जण वडे असंही म्हणतात. तर सांडगे करणारच आहोत, पण प्रमाण अगदी व्यवस्थित असणं गरजेचं आहे, जे तुम्हाला सरिताज किचनमध्ये नेहमीच मिळतं. तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता. त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा. रेसिपीला सुरुवात करूया. वाळवण करायचं म्हणजे अगदी व्यवस्थित साहित्याचं प्रमाण असलं पाहिजे. प्रमाण काय घ्यायचं साहित्याचं ते बघूया. त्यासाठी आपण घेतली अर्धा किलो उडदाची डाळ, पाव किलो पिवळी मूग डाळ, पाव किलो हरभऱ्याची डाळ आणि याचं एकूण प्रमाण आपलं 1 किलो झालंय. त्यासाठी आपण साधारण 1 किलोभर असा भरेल असा कोहळा घेणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे 100 ग्रॅम लसूण, जो मी सोलून घेतला, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 5 चमचे जिरे, 4 ते 5 चमचे मिरची पावडर, 5 ते 6 चमचे धणेपूड, 1 चमचा काळी मिरी पूड, 1 चमचा हिंग, 2 ते 2.5 चमचे मीठ आणि 5 चमचे पांढरे तीळ. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करूया. आता इथं मी या 3 डाळी घेतलेल्या आहेत, उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ. तुम्हाला याच्यातलं प्रमाण थोडंफार इकडं तिकडं करायचं आहे तरी चालेल. समजा 1 किलो घेताय, उडदाची डाळ 1.5 किलो घ्यायची, दुसऱ्या डाळी कमी जास्त करायच्यात तरी चालू शकतं. फक्त काय करायचं, या डाळी चांगल्या पुसून घ्यायच्या, कारण याच्यावर पावडर लावलेली असते. तर एक कॉटनचं कापड घ्यायचं, पाण्यामध्ये बुडवून घट्ट पिळायचं आणि त्या ओल्या कपड्याने या डाळी पुसायच्या. पुसून ताटामध्ये पसरायच्या आणि 15 मिनिटं फॅन खाली ठेवायच्या, म्हणजे त्या नीट वाळल्या जातात. आता या डाळी आपण मिक्सरमधनंच बारीक करतोय. तर डाळी दळत असताना भरडून घ्यायच्यात, बारीक पिठासारखं करायचं नाही. किंवा तुम्ही जास्त प्रमाणात करताय तर डाळी या फॅन खाली वाळल्या की एकत्र करा आणि गिरणीमधनं भरडून आणा. तर आपण मिक्सरवर करतोय, त्यामुळे मी थोड्या थोड्या डाळी अशा करून बारीक करते. वेगळ्या वेगळ्या डाळी बारीक करा, एकत्र करून करू नका, म्हणजे नीट बारीक होतात. तर हरभऱ्याची डाळ मी अशी भरडून घेतली आहे, तुम्हाला दाखवते. तर हे बघा, अशी जाडसर ठेवलेली आहे. असे हाताला कण लागायला पाहिजेत, खूप जाड नाही. पण आपला जाड रवा कसं असतो त्याहीपेक्षा थोडंसं जाड आपल्याला ठेवावं लागतं. तुम्ही जर खूप बारीक याला दळलं तर सांडगे एकदम पिठूळ होतात आणि भाजीमध्ये एकदम दाटून असे ना पिठूळ लागतात, चांगले लागत नाही. त्यामुळे याला असं भरड ठेवायचं आहे. हरभऱ्याची डाळ आपण भरडून घेतली. आता उरलेल्या दोन्ही डाळीही आपण अशाच भरडून घेऊया. आणि हे घ्या, तिन्ही डाळी मी मिक्सरला भरडून घेतलेल्या आहेत. तुम्हाला परत एकदा टेक्स्चर दाखवते. हे बघा, असं जाड पाहिजे, रवाळ रवाळ. भरड कशी असते तसं. याला आपण मिक्स करून घेऊया. तर डाळी आपण चांगल्या मिक्स करून घेतल्या. आता कोहळा कसा याच्यामध्ये वापरतात ते सांगते. तर हा कोहळा आहे, तुम्ही बघितलेलाच असेल. तर हा 1.5 किलोचा भरलाय. यातला मी 1 किलो वापरणार आहे 1 किलो डाळीला. म्हणजे जेवढ्या डाळी तितका कोहळा घ्यायचा, किंवा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कोहळ्याचं प्रमाण वाढवलं कमी केलं तरी चालेल. तर हा कोहळा कापून मी बरोबर 1 किलो काढून घेते. तर कोहळा असा सहज कापला जातो, दिसतो असा कडक पण नसतो, सॉफ्ट असतो, दुधीसारखा. याच्या बियांचा भाग मी काढून टाकते. बिया घ्यायच्या नाहीत. बरेच जण बियाही वापरतात, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बिया सुद्धा घेऊ शकता. कोहळ्याच्या बिया काढून घेतल्या. आता याचं साल काढून घ्यायचं. बरेच जण सालासहित कोहळा वापरतात, तुम्हाला पाहिजे तर तसं वापरू शकता. तर सगळ्या कोहळ्याचं असं साल काढून घेऊया. कोहळ्याचं साल काढून घेतलं, बारीक किसणीने किसून घ्यायचं. हे बघा, असं बारीक किसायचा आहे कोहळा. सगळा कोहळा किसूया. आणि हे घ्या, सगळा कोहळा किसून झाला. डाळी पण भरडून घेतलेल्या आहेत. आता याचं वाटण करूया. वाटणासाठी मिक्सरचं भांडं घेतलं. यामध्ये घालूया जिरं, मिरची पावडर आणि लसूण. थोडंसं पाणी घालू आणि याला बारीक करून घेऊ.
आणि हे घ्या, वाटण तयार झालं. खूप बारीक करण्याची गरज नाही, थोडंसं दाताखाली एखाद दुसरा लसणाचा तुकडा आला तरी चालतो. सगळी तयारी झाली, आता पीठ मळून घेऊ. तर ही भरड परातीत ठेवली, यामध्ये आपल्याला घालायचा आहे कोहळा. कोहळ्यामध्ये भरपूर पाणी असतं, त्यामुळे आपल्याला वरून पाण्याचा वापर लगेच करायचा नाही. तर यामध्ये घालूया भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर, धणेपूड, काळी मिरीपूड, हिंग, पांढरे तीळ आणि मीठ. लक्षात घ्या, वाळवणामध्ये मीठ घालत असताना थोडा हात आखडता घ्यायचा, कारण हे आत्ता जास्त दिसतं. वाळून कमी झालं की मग मॉइश्चर निघून गेल्यामुळं मिठाचं प्रमाण जास्त होऊन पदार्थ खारट होऊ शकतो. तर साधारण 1-2 छोटे चमचे मीठ घातलं आणि तयार केलेलं लसणाचं वाटण घालूया. सगळं घालून झालं. आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. सुरुवातीला अंदाज घ्यायचा आहे, कोहळ्याचं पाणी आहे त्यामध्ये आपल्याला याला मळायचं, गरज लागली तरच जास्तीचं पाणी घालायचं. आणि हे घ्या, जराही पाणी न घालता फक्त कोहळ्याच्या पाण्यामध्ये मी याला मळून घेतलं आहे. हे इतकं घट्ट आहे, ओलावलं आहे पण घट्ट आहे. आपल्याला इतकं घट्ट पीठ नको आहे, त्यामुळं आपण थोडं थोडं पाणी घालू आणि याला सैलसैल सरसरीत करून घेऊ. कारण हे कोरड्या डाळी आहेत की नाही, आपण त्यांना वाटून घेतलं आहे, बारीक करून घेतलं आहे. थोडंसं हे भिजल्यानंतर पाणी ओढून घेऊन कोरड्या होतात, त्यामुळे थोडं सरसरीत ठेवायचं. आता जर तुम्हाला कोहळा घालायचा नाही तर काय करायचं, सेम हीच पद्धत फॉलो करायची, फक्त कोहळ्याऐवजी तुम्ही पाणी वापरा आणि याला मळून घ्या. आणि हे घ्या, याला मी मळून घेतलं आहे, खूप जास्त नाही, अगदी एक 4-5 वेळा पाण्यामध्ये हात घेतला आणि याला मी असं घट्ट ठेवलं आहे. थोडंसं सरसरीत ठेवलं तरी चालेल, पण कोहळ्याचं पाणी सुटून हे पातळ होऊ शकतं. म्हणून आपण काय करूया, हे असंच घट्ट ठेवू. आता याला मी एका भांड्यामध्ये घालते. हे वाळू नये म्हणून फक्त याच्यावर थोडं थोडं पाणी लावायचं. यावर झाकण ठेवायचं आणि याला 2 ते 3 तास भिजू द्यायचं. बरेच जण काय करतात, अगदी याला रात्री भिजवतात आणि सकाळी सकाळी म्हणजे एकदम पहाटे पहाटे सांडगे तोडायला घेतात. तुम्हाला तसं करायचं असेल तरी चालेल. आपण याला 2 ते 3 तास भिजू देऊया. तर जवळपास 2 तास मी पीठ भिजू दिलं, बघूया. तर हे बघा, पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे. मगाशी जेव्हा आपण भिजवलं त्यावेळी थोडं सरसरीत होतं, म्हणजे अजून थोडं सैल होतं. आणि असं आपण जेव्हा असं करत होतो त्यावेळी कडक कडक आपल्याला हाताला जाणवत होतं. आता मात्र काय झालंय, हे डाळींचे कण छान भिजले गेलेले आहेत आणि पीठ चांगलं घट्ट झालंय. याहून जास्त पातळ पीठ करू नका. तुम्ही जर पीठ जास्त पातळ ठेवलं तर सांडग्याला लवकर किडे लागतात, जाळी लागते. ठीक आहे, आता आपलं पीठ चांगलं भिजून झालेलं आहे. तुम्हाला दाखवते, हे बघा, अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही. आपण सांडगे करायला घेऊ. आता एका भांड्यामध्ये मी साधंच पाणी घेतलंय. पाण्यामध्ये हात बुडवायचा, यातलं थोडं पीठ काढायचं, जेवढं आपल्या हातात मावतं तेवढं. उरलेलं पीठ झाकून ठेवायचं, म्हणजे हे वाळत नाही. आता याला असं लांबट करायचं आणि सांडगे तोडायचे. पाण्यात हात घेण्याचं कारण म्हणजे सांडगे पटापट तोडता येतात. खूप पाणी पण हाताला घेऊ नका बरं का, नाहीतर मग मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जास्त पाणी पाणी होतं आणि सांडग्याला लवकर आळी जाळी लागते. बारीक सांडगे तोडायचे, किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये जसे आवडतात तसे मोठे तोडू शकता. बरेच जण काय करतात, मोठे सांडगे तोडतात आणि त्याच्यानंतर मग त्याला थोडंसं कुटून घेतात आणि मग भाजीला वापरतात. आमच्याकडे सांडगे तोडतानाच बारीक तोडले जातात, म्हणजे मग नंतर असेच्या असे वापरले तरी चालतात, व्यवस्थित शिजले जातील. खूप मोठे सांडगे तुम्ही तोडले आणि न कुटता वापरले तर मात्र ते नीट शिजणार नाहीत. सांडगे एकदम बारीक तोडणं पण कला आहे बरं का. माझी आई याहून बारीक सांडगे तोडते. आता एका स्टेजला तुम्हाला वाटलं की खूपच चिकटायला लागले, थोडंसं असं पाण्यामध्ये जस्ट बोट घ्यायचं, पिठाला असं परत लांबट करायचं आणि सांडगे तोडायचे. आता जवळपास 1 किलो डाळ आहे. याचे सांडगे मी जर एकटीने तोडत बसले तर मला अख्खा दिवस पुरणार नाही. त्यामुळे आता तुम्हाला दाखवण्यापुरतं एवढं तोडते आणि मग हात पाठवून देते. भरपूर जण आहेत आमच्याकडे सांडगे तोडायला. सगळेजण मिळून मग सांडगे तोडतो, लावते सगळ्यांना कामाला. आता तर अशा प्रकारे सगळे सांडगे घालून झालेले आहेत. हे बघा, एवढे सांडगे झाले. आता सगळ्यांनी मिळून घातले त्यामुळे साईज थोडीशी लहान मोठी असू शकते. तर सगळे सांडगे वाळायला घातले. आता हे सांडगे आपल्याला वाळवून घ्यायचे. ऊन असेल तर उन्हामध्ये 2 दिवसामध्ये सांडगे चांगले वाळले जातात. आणि जर ऊन नसेल तर अशा जागी वाळवायचे की जिथं ॲटलिस्ट सूर्यप्रकाश येतो, हवेशीर जागा असली पाहिजे. खूप कोंदट जागा असेल तर सांडग्याला वास येऊ शकतो. तर अशा जागी सांडगे तुम्ही वाळवून घ्या. ऊन असेल तर 2 दिवस, ऊन नसेल तर 3 ते 4 दिवस लागतात. पण तुमच्याकडे जर ऊन येत नसेल तर सगळे वाळलेले सांडगे एका टोपलीत किंवा ताटामध्ये पसरायचे
आणि कमीत कमी तासभर तरी उन्हाला ठेवायचं. म्हणजे असे थोड्याशा जागेत जरी ऊन येते तिथं 1 ते 1.5 तास ऊन द्यायचं, म्हणजे सांडगे वर्षभर टिकतात. चला आता सांडगे वाळले की मग तुम्हाला भेटते. आणि हे घ्या, 3 ते 4 दिवस वाळवल्यानंतर सांडगे मस्त कडकडीत वाळलेले आहेत. जराही ओलसर राहता कामा नये. आणि माझ्याकडे पण पुरेसं ऊन येत नाही, त्यामुळं मी याला फॅन खाली सुकवलं आणि त्यानंतर ते थोडे झाले, वाळून थोडे होतात की मग ताटामध्ये पसरून 2 तास उन्हामध्ये लावलं. कारण जेवढं ऊन येतं तेवढं मी त्याला ऊन देऊन घेतलं. सांडगे तुम्ही जर करताय, तुमच्याकडे ऊन येत नाही, तर ठीक आहे, फॅन खाली वाळवून घ्या. पण कमीत कमी वाळल्यानंतर 1 तास तरी त्याला ऊन देणं आवश्यक आहे, म्हणजे ते जास्त दिवस टिकतात. त्याला जाळी किंवा बुरशी येणार नाही. बऱ्याचदा काय होतं, आपण जेव्हा सांडगे असे करतो, वरून वाळल्यासारखे वाटतात, पण आतून थोडा कण असतो. त्यामुळं लगेच डब्यामध्ये भरण्याची घाई करू नका. वाळल्यानंतर सुद्धा 2 दिवस असंच ठेवा, कपडा वगैरे झाकून, आणि मग डब्यामध्ये भरा. हे स्टोअर कसे करायचे? तर कोणताही कोरडा, स्वच्छ कोरडा डबा घ्यायचा. ओलसर हात लागलेला असा डबा नको. जराही पाण्याचा स्पर्श नको. हे तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवले, वर्ष ते 1.5 वर्ष आरामात टिकतात. पाहिजे तेव्हा तुम्ही याची भाजी करून खाऊ शकता. आपण जे प्रमाण घेतलं होतं तेवढ्या प्रमाणामध्ये 1100 ग्रॅम, म्हणजे जवळपास 1 किलो सांडगे तयार झाले. तुम्हाला ऑर्डरसाठी घ्यायसाठी तर प्रमाण असं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा इथं सांगितलेल्या टिप्स वापरून ही रेसिपी जरूर करा. भाजी कशी करायची हे बघायचं असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. वाळवणाचा पहिला प्रकार तर आपला झालेला आहे. आणखी भरपूर प्रकार येणार आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून सगळे वाळवणाचे प्रकार अगदी सोप्या पद्धतीने शिका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.